पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचं स्केच जारी झालेलं आहे। सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचं स्केच जारी करण्यात आलंय। त्यानंतर रेखाचित्र जी आहेत दहशतवाद्यांची ती देखील जारी करण्यात आली। मात्र अजूनही सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे पहलगामच्या या संपूर्ण भागामध्ये। आणि समोर आपण पाहतोय हा जो एक चेकपोस्ट आहे त्या चेकपोस्टच्या पुढे जायला बंदी घालण्यात आलेली आहे। सर्वसामान्य पर्यटक असतील, नागरिक असतील, त्याचबरोबर मीडिया असेल, या सगळ्यांना खरं तर त्या ठिकाणी जायला बंदी आहे। आज आणि उद्या असे 2 दिवस त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन जे आहे ते चालणार आहे। आणि बाजूला आपण जे हे पहाड बघतोय याच भागामध्ये संशयित जे दहशतवादी आहेत ते लपले असल्याची शक्यता जी आहे ती NIA असेल किंवा सुरक्षा यंत्रणांना आहे। आणि त्यामुळेच अजूनही त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना सोडलं जात नाही। खरं तर पहलगाममधले सगळे जे पर्यटक आहेत ते पुन्हा परत आहेत। माझ्यासोबत एक मराठी कुटुंब आहे जे कोल्हापूरमधून आलेलं आहे। कोल्हापूरमधले कुठले आहात तुम्ही? जयसिंगपूर। कधी आला होता इकडं आणि मग तुम्हाला जायला दिलं का? आम्ही काल दुपारी 12:30-1च्या दरम्यान इकडे आलो होतो आणि त्यावेळेला ते सिक्युरिटीच्या कारणानं आम्हाला सोडलं नाही तिकडं। पहिल्यांदाच आला तुम्ही पहलगाम? पहिल्यांदा। यापूर्वी कधी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झालेला नव्हता। ज्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा समजलं काय मनात आलं? भीती? थोडं एकदम फार वाईट वाटलं की एवढ्या लोकांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि एकदम मनाला म्हणजे भीतीदायक वातावरण सुद्धा वाटलं। पण इथले लोक फार चांगले आहेत। त्या लोकांनी आम्हाला धीर दिला की तुम्ही काय घाबरू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहे, तुम्हाला आम्ही सेफ ठेवतो इकडं। त्यामुळे आमच्या मनातली भीती जरा कमी झाली। तिथं अडकलेल्यापैकी कुणाशी काही बोलणं झालं होतं? कोल्हापूरमधले काही लोक तिथं होते किंवा पश्चिम महाराष्ट्रातले होते, पुण्यातले होते? त्यांच्याशी काय नाही झालं बोलणं। सुरक्षा यंत्रणांची एक भीती असते नागरिकांमध्ये, पण CRPF असेल, जम्मू काश्मीर पोलीस असतील, त्यांचं एकंदरीत बिहेवियर कसं वाटलं ॲज अ पर्यटक म्हणून? तिने एकदम कॉपरेट करून घेतलेत आणि ज्यावेळी त्यांना कळालं की असं हल्ला झालाय त्यानंतर त्यांनी कोणाला असं बाहेर जाऊ दिलं नाहीत। तिथं पण सगळं कंट्रोल करून घेतली ती सगळी। ज्यावेळा पहिल्यांदा बातमी ऐकली त्यावेळा काय पहलगामबद्दल चित्र निर्माण झालं? एकदम मनात असं भीती वाटली, एकदम धक्कादायक असं हे वाटलं की असं झालंय, टुरिस्टवर झालंय, आपण टुरिस्ट आहे, फर्स्ट टाइम आलोय, खूप एकदम असं भीती वाटली खूप। तुला काय वाटतं? सुट्टी एन्जॉय करण्यासाठी खरं तर तुम्ही सगळे आला होता? मला पण वाईटच वाटलं, कारण पहिल्यांदा आलोय काश्मीरला आणि असं चित्र बघायला भेटतंय। तरी इथले लोक चांगली होती, आम्हाला म्हणजे धीर दिली, चांगली होती। काय वाटतं आता पुन्हा एक सर्जिकल स्ट्राईक करावं असं वाटतं युवती म्हणून तुला सरकारनं? तुमची काय प्रतिक्रिया? मला तर आता एवढं छान हे पॉइंट बघायला आलं होतं खरी, पण काहीच बघायला मिळालं नाही ना। असं झालं आल्या दुसऱ्या दिवशी असं झालं ना, जरा मनाला हे वाटतंय एवढं बघायला मिळालं। जर तुम्ही त्यावेळेला गेला असतात तर? ते 10 मिनिटातच आमचं हे झालं, चुकामुक झाली, नाहीतर आम्ही त्या पॉइंटलाच जाणार होतो। पण तुमची वेळ चांगली म्हणायची? होय, अगदी। खरं तर ही सगळी फॅमिली जी आहे हिचं जयसिंगपूरची फॅमिली ही तिथं पोहोचणार होती। मात्र पोहोचण्यापूर्वीच दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर सगळे रस्ते जे आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले होते। त्यामुळं त्यांची वेळ चांगली। पण अजूनही मी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी हल्ला झाला होता त्या घटनास्थळावर जायला अजूनही बंदी घालण्यात आलेली आहे। जम्मू काश्मीर पोलीस असतील, NIA असेल, त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणा, मग सगळ्या CRPF, CISF, त्याचबरोबर SSB, इंडियन आर्मी, या सगळ्यांकडून सर्च ऑपरेशन जे आहे ते अजूनही पहलगामच्या जंगलामध्ये सुरू आहे। नेमकं आता हे दहशतवादी कधी पकडले जातात याचीच प्रतीक्षा संपूर्ण देशाला असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पहलगाम।